पुढील घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्या घटकाचे आत्मकथन लिहा। अशा प्रकारचा विषय तुम्हाला परीक्षेला हमखास येतो आणि बोर्डाच्या परीक्षेत तर येतो। तर यासाठी विषय आहे मी पाऊस बोलतोय आणि त्यासाठी घटक दिलेले आहे पावसाचे आगमन, शेतकऱ्यांची तयारी, आगमनाचा आनंद, पाण्याची साठवण, लोकसंख्या नियंत्रण, वर्षभर आनंद टिकवणे। हे सगळे मुद्दे तुमच्या लिखाणात येणं गरजेचे आहे। तर सगळ्यात सुरुवातीला आपण लिहायचे विषय मी पाऊस बोलतोय आणि त्याखाली लिहायला सुरुवात करायची आहे उत्तर मे महिना संपत आला की मला बरसण्याचे वेध लागतात। 7 जूनला मी हमखास बरसेन अशी प्रत्येकाची मनाशी खुणगाठ बांधलेली असते। वेधशाळाही माझ्या आगमनाची वेळोवेळी वर्दी देत असते। माध्यमवाले तर सरसावलेलेच असतात। ते म्हणतात अंदमानात पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार कोसळतोय, आता केरळमध्ये लवकरच बरसेल। सगळी सृष्टी माझ्या आगमनाची आतुर असते, पण मला मात्र तुमच्यापर्यंत येण्यासाठी अडथळे पार करावे लागतात। माझ्या आगमनाचे भाकीत झाले की शेतकरी सुखावतात, शेतात पेरण्या, बी बियाणांची व खतांची तयारी सुरू करतात। नांगरलेली सगळी जमीन ढगाकडे आ करून पाहत असते। मला हे सगळे माहीत असते, पण निसर्ग हा लहरी, त्याची कोणालाच खात्री देता येत नाही। कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर मी मुसळधार कोसळतो। सृष्टीवरील तुम्ही सारे आनंदाने माझे स्वागत करता। हा स्वागत सोहळा मला हवाहवासा वाटतो, म्हणूनच मी धडामधूम आवाज करीत खाली कोसळतो। मी कोसळतो तेव्हा मला ओंजळीत भरण्याचा तुम्ही प्रयत्न करता। त्यापेक्षा विहिरी, नद्या, तलाव, तळी या सगळ्यात मला साठवा आणि माझा वापरही जपून करा, म्हणजे वर्षभर मी आणलेले पाणी तुम्हाला पुरेल। मित्रांनो, मी जेव्हा भरपूर कोसळतो तेव्हा अजिबात घाबरू नका। मी पाठवलेले पाणी योग्य पद्धतीने वापरा। तुमचे आई बाबा बँकेत जसे पैसे साठवतात तसे पाण्याला साठवा आणि लगेच तेव्हा काटकसरीने वापरा। मित्रांनो, माझे पाणी वने, प्राणी, कीटक, माती, डोंगर, पर्वत या सगळ्यांसाठी आहे। तुम्ही माणसे माझ्यातील सगळ्यात जास्त वाटा स्वतःसाठी वापरता। मग झाडे सुकतात, प्राणी पक्षी तहानलेले राहतात, माती कोरडी पडते, डोंगर पर्वत उघडे बोडके होतात। त्यामुळे मला या गोष्टीचे खूप दुःख होते। मला असे वाटते की माणसांनी आपली संख्या नियंत्रणात ठेवली तर बरे होईल। तुम्ही माणसे माझ्या आगमनाच्या काळात खास सहल काढता, धबधब्याखाली भिजता, गरमागरम भजी खाता, मक्याच्या कणसावर ताव मारता। हा सगळा आनंद तुम्ही घ्या, पण हाच आनंद सर्वांना मिळावा म्हणून प्रयत्न करा। जास्तीत जास्त लोकांनी पाणलोट क्षेत्र तयार करा, पाटबंधारे घालून अडवा, ते पाणी जमिनीत जिरवा, इमारतीमध्ये रेन हार्वेस्टिंग पाण्याचे पावसाचे पाणी साठवा। तुम्हाला मी पाठवलेले पाणी वर्षभर उपयोगी पडेल, झाडांनाही पाणी घालता येईल, त्यामुळे सर्व झाडे वर्षभर हिरवीगार राहतील। सगळ्यांना माझ्या बरसण्याचा आणि पाण्याचा सारखा आनंद घेता येईल।